थँक्यू सो मच. या दरम्यान मी विनंती करतोय करावे टीमचे आमचे पॅकर मिलिंदजी भोईर सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. आपण मी विनंती करतो समोर असणाऱ्या सर्व दर्शकांना क्रिकेट रसिकांना विनंती करतोय जरा बाजूला प्लीज. स्टेज सोडून आपण बाजूला उभे राहा प्लीज. यानंतर आवाज असेल आपल्याच पंचक्रोशीमधील एक सुमधुर गोड आवाज कळंबुसरे गावातील एक यंग टॅलेंट मनीष पाटील सर. थँक्यू. धन्यवाद सुशांत पाटील सर. नमस्कार मित्रांनो, मी मनीष पाटील, एक छोटासा समालोचक. या मोठ्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची जी आज सुसंधी दिली ते माझे गुरुवर्य चिरनेर गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय श्री राजेंद्र भगत सर, त्याचप्रमाणे रायगड भूषण नितेश पंडित सर, तसेच धुतुम गावची बुलंद तोप श्याम ठाकूर सर यांनी आज मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी मनापासून आभार मानतोय. आणि घेऊन चलतोय मैदानामध्ये जिथे सामना सुरू होतोय तो म्हणजे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना शिव इंटरप्राइजेस धारावे विपक्ष कामोटे. जय हनुमान कामोटे. सुस्वागतम सुस्वागतम सुमंगलम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला. मुठभर मावल्यांना हाती घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या राजांना घेतली त्या राजा शिव छत्रपतींना आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा केला जातोय. त्याचप्रमाणे 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिपती तो बाप्पा माझा गणपती त्या गणराच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आगरी कोले आणि कराड यांची कुलस्वामिनी आई एकविरा चरणी नतमस्तक होतोय आणि घेऊन चालतोय मैदानामध्ये. जिथे सामना सुरू होतोय तो म्हणजे धारावे विपक्ष कामोठे. प्रेसी एंटरप्राइजेस जयहनुमान कामोठे विपक्ष शिव एंटरप्राइजेस धारावी या दोन संघांदरम्यान हा सामना होतोय. नाणेफेकी जिंकले ती म्हणजे धारावी संघानं आणि निर्णय घेतला तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा. पंचांचा ग्रीन सिग्नल तो सामना सुरू झाल्याचा. पहिला चेंडू विकी भोईर याचा हलक्या हाताने ग्लान्स केलाय पंचांकडे. पंचांना अपील मला वाटते फेटाळून लावले. निर्धाव चेंडूची होती सांगता. पहिला चेंडू विक्यू भोईर याचा थोडासा उचली दिलेला चेंडू होता. चेंडू मात्र जातोय निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो म्हणजे विकी. नवी मुंबईतील दादा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहायला जातोय तो धारावी संघ प्रथमतः गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू आखूड डब्याचा चेंडू चेंडूला उचली दिली होती. चेंडू मात्र क्षेत्ररक्षण खूपच अप्रतिम असं तिथलं क्षेत्ररक्षण टिपला जातोय झेल आणि संपतो इथे. फलंदाज सुबोध गोवार याचा खेळ. गोलंदाज विकी भोईर याला पुढचा चेंडू टाकण्यासाठी विकी भोईर सज्ज होईल चेतन याच्यासाठी. आता मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला हलक्या हाताने दिशा दिली. चेंडू मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावसंख्येनं कामोठे संघाचा अकाउंट ओपन होतोय. एका धावसंख्येनं चेतन गोवर याचं वैयक्तिक खातं खोललं जाते. धावसंख्या धावफलकावर स्थगित ती म्हणजे 1 गडी बाद 1 धावा. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे गोलंदाज विकी भोईर. आखो टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र फलंदाज बारक्याला काही समजला नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे विकी भोईरची की ज्यानं तब्बल 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूमध्ये 1 धाव देऊन 1 सफलता मिळवली. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं हे विकी याला चांगलं माहित आहे. षटकातील शेवटचा चेंडू समोर उभा असेल तो म्हणजे रायगडचा वेल फिनिशर बारक्या कमले. आखो टप्प्याचा चेंडू चेंडूला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. अशा रीतीने होती मित्रांनो 1 षटकाची सांगता. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर स्थगित 1 बाद 1 धावा. ओके मनीष 1 मिनिट थांबवतोय तुला. आपण पाहतोय मंचाच्या बरोबर डाव्या बाजूला कामोठे गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय निलेश शिरामन गोवारी तसेच त्यांचे सारथी सन्माननीय तुफानजी गोवारी शिवभक्त त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे
आदरणीय तुफानजी गोवारी तसेच निलेश गोवारी यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस धन्यवाद प्रियाज सर. सांघिक दुसरं तर आपल्या कोट्यातील पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहतोय आज या स्पर्धेचा पहिला दिवस. प्रेक्षकांना असलेली समृद्ध पर्वणी, फार मोठा महासागर क्रिकेटचा इथं उलटलाय आणि याच दरम्यान पहिला झालेला सामना, दुसरा सामना आपण पाहिला करावे. तर करावे टीमचे ओनर सन्माननीय मिलिंदजी भोईर इथं उपस्थित. मी विनंती करतोय सन्माननीय या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक दीपकजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मिलिंदजी भोईर यांना यथोचित मान सन्मानित करण्यात यावं कार्यक्रमाप्रसंगी. करावे गावचे दानशूर व्यक्तिमत्व, करावे टीमचे ओनर आदरणीय सन्माननीय मिलिंदजी भोईर या सामन्यादरम्यान सन्मानित होताना पाहायला मिळतात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस धन्यवाद प्रिया सर. इथे पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात मला वाटते बारक्या तंबूमध्ये परततोय. तसेच आपण पाहतोय सन्माननीय नवनीतजी भोईर इथं उपस्थित. दीपक भोईर दादा यांचे निकटवर्ती कित्येक वर्षाची मैत्री आणि त्याच मैत्रीचं प्रेम आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्टेजवर अल्लोड गर्दी आणि संपूर्ण या स्पर्धेतील हीच खरी ओळख आहे या गावाची, या एकात्मतेची, या संपूर्ण आयोजनाची, या संपूर्ण अकादेमी सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक ग्रुपची ही संपूर्ण ओळख आहे मोटीजुई टेनिस क्रिकेटची. थँक्यू सर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस धन्यवाद प्रिया सर. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात आली सफलता. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय तो म्हणजे परेश म्हात्रे. एक मजबूत शरीरयष्टी असलेला फलंदाज मैदानामध्ये स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन आता फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे परेश याला. षटकातील पुढचा चेंडू धीरजाचा. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. इथे मात्र परेश देखील आपला गोपलाही न पडता तंबूमध्ये परततोय. टिपला जातो झेल आणि ते संपतोय परेश म्हात्रे याचा खेळ. असेल तो म्हणजे धीरजाचा. पंचांच्या उजव्या बाजूनं षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूला उडवलाय. झेल होईल का? झेल का एक क्षेत्ररक्षक तिथे कुठल्याही प्रकारची चुकी नाही. टिपला जातोय झेल आणि ते संपतोय अक्षय गोवार याचा खेळ.
जर विचार केला ना मित्रांनो तर कामोठे संघ कुठंतरी अडचणीमध्ये सापडलाय, कारण की धारावी संघाची तेवढी तिखट गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटक आणि 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळ होती म्हणजे 4 गडी बाद 1 धाव. षटकातील पुढचा चेंडू धीरज याचा. खूपच सुरेख चेंडू. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. या स्पर्धेतील पहिला विक्रम होईल का धीरज भोईर याच्याकडून? निर्धाव षटक फेकलं जाईल का? तब्बल 5 चेंडू निर्धाव फेकलेत. शेवटचा चेंडू. गोलंदाज धीरज सज्ज. फुलटॉस चेंडू, परंतु चेंडूला मात्र हलक्या त्यानं दिशा दिली. चेंडू जाईल आउट ऑफ द रूप. हा येतोय फलंदाजाच्या बॅटमधून चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघ पुढे सरकत येतो म्हणजे 4 गडी बाद 5 धावा. 2 षटकाची होते सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कामोडे संघाचा धावफलक बऱ्याच अवधीनंतर हलतोय तो म्हणजे 5 या धावसंख्येवर. नंतर ज्या पॉवर प्ले मध्ये रन्स यायला पाहिजे होते ना त्या रन्स येताना दिसत नाही कामोठे संघाच्या. परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये मोठ्या फटक्यांच्या अपेक्षित असेल तो म्हणजे कामोठे संघाचे खेळाडू. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर स्थगित ते म्हणजे 4 गडी बाद 5 धावा. सांघिक तिसरं तर आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे ज्याला नवी मुंबई एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातोय तो विकी भोईर. पहिला चेंडू पंतांच्या डाव्या बाजूनं. समोर उभा असेल फलंदाज चेतन. खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू. चेंडू मात्र जाईल आउट ऑफ द रफ. हा येतोय चौकार. पंच इशारा देतोय बॅटकट बाईज. ओके. सोन्याच्या बॅटमधून आहे ते चौकार. या चौकारच्या चेतन याच्या बॅटमधून येतो हा चौकार. या चौकारच्या साईडनं संघ पुढे सरकतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू विकी याचा पंचांच्या डाव्या बाजूनं चेतन याच्यासाठी. आता मात्र यू मिस. आय विल बी डेफिनेटली इट. फलंदाज होईल चेतन. त्रिफलाची मोठी संघाची. परंतु तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे धारावी संघाची. नवी मुंबई मधील दादा संघ आमच्या संघाला का म्हटलं जातंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय ते म्हणजे अक्कादेवी मायमावलीच्या मैदानामध्ये. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज विकी याचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजे संदेश. पायाचा विकी याच्या गोलंदाजीला कशा प्रकारे सामोरे जाईल. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू विकी याचा सामोरे असेल तो म्हणजे संदेश. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला हलक्या हातानं दिशा दिली. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसऱ्या धावेला मात्र ते संधी होते परंतु संधीचं मात्र सोनं करता आलं नाही ते म्हणजे विकीला. धावचीच्या स्वरूपात संदेश बाद झाला होता परंतु मिळतो जीवनदान संदेशाला. या एका धावसंख्येनं संघ पुढे सरकत येतो म्हणजे 10 या धावसंख्येवर. 5 गडी बाद 10 धावा. कामोठे संघाची. षटकातील पुढचा चेंडू विकी याचा. सामोरे उभा असेल तो म्हणजे सोनू पाटील. आता मात्र खूपच सुरेख चेंडू.
चेंडू मात्र सोनू याला काही समजला नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे विकी भोईर याची. षटकातील पुढचा चेंडू विकी याचा. सामोरू बसेल सोनू. आता मात्र खूपच सुरेख चेंडू. चेंडूला हलक्या हातानं दिशा दिली. चेंडू मात्र मिड विकेटला फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावसंख्येनं संघ पुढे सरतोय तो म्हणजे 11 या धावसंख्येवर. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक. 2 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपळकर स्थगित. षटकातील पुढचा चेंडू विकी याचा. आता मात्र आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज होईल ट्रिपल अचित बाद. अशा रीतीने 2 षटकांची होते सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर लागते ती म्हणजे 6 गडी बाद 11 धावा. विकी भोईर यांना मित्रांनो 2 षटक भेटले. 2 षटकामध्ये 7 धावा देऊन 3 सफलता मिळवल्या. जर विकी भोईरची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होत्या विकी भोईरसाठी. सांघिक चौथं तर आपल्या कोट्यातील पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज रोशन. नवीन गोलंदाज सचिन. या चालू सामन्यात अमित गोवारी उर्फ गुन्हा यांच्या रॉयल एंट्रीसाठी देवचंद भोपी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. येस थँक्यू प्रिया सर. सांघिक चौथं तर आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय संघाचा संघनायक सचिन नाईक. त्याला सामोरे जाईल तो म्हणजे फलंदाज सोनू. नॉट साईकला असेल परेश. माफी असावी रोशन. पहिल्या चेंडूला हलक्या हातानं दिशा दिली. चेंडू लॉंग ऑफला फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावसंख्येनं संघ बऱ्याच उशिरानं पुढे सरकतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज आता येतो स्ट्राईक एंडवरती तो म्हणजे रोशन. रोशन याच्यावर आता पूर्ण टीमची अपेक्षा असेल. पुढचा चेंडू सचिन याचा. आता मात्र लेग बिफोर विकेटची अपील. पंचांनी अपील दिली उचलून. फलंदाज होईल रोशन. इथे बाद. कोपर विभागातील क्रिकेटमधील जॉईंट किलर म्हणून ज्यांची ओळख आहे बाबनडोंगरी टीमकडून खेळताना त्यांना सातत्यानं पाहिलं जातं. असे सन्माननीय अनेक मोठ्या स्पर्धेंचे यशस्वी आयोजक अशा नावाची ख्याती ज्यांच्या नावाची आहे असे सन्माननीय तेजस दादा यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय तेजस दादा यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. येस थँक्यू प्रिया सर. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल गोवार येतोय. षटकातील पुढचा चेंडू असेल तो म्हणजे सचिन याचा. पुन्हा एकदा जोरदार अपील. पंचांना अपील दिली उचलून. इथे निखिल गोवार होईल लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद.
8-12 अशी दयनीय अवस्था पाहायला मिळते ती म्हणजे कामोठी संघाची. या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. सचिन नाईक जो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल पाहायचा आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक लगवली जाईल का? नवीन फलंदाज जो स्ट्रायकिंगवरती आहे सचिन टू सचिन असा सामना. पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र सचिन याला काही समजला नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सचिन याची. अचूक टप्प्यावरती केली जाते गोलंदाजी. त्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेता येत नाही, आला नाही तो म्हणजे कामोठे संघाच्या खेळाडूंना. निर्धाव चेंडूची होते सांगता. षटकातील पुढचा चेंडू लागण्यासाठी गोलंदाज सचिन होईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठी ती एंड करून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज होतोय सज्ज. षटकातील पुढचा चेंडू सचिन याचा. सामोरे उभा असेल फलंदाज सचिन. आता मात्र लोवर फुटास चेंडू होता. झेल होईल का? झेल खाली क्षेत्ररक्षक. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. टिपला जातोय झेल आणि इथे संपतोय तो म्हणजे सचिन याचा खेळ. म्हणजे गुणवान गोवारी 9-12. गुणवान यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. लगातार जर 2 6 मारले तर देवचंद भोपे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सुवर्ण संधी आहे गुणवान यांच्यासाठी. सुवर्ण संधीचं सोनं करतील का गुणवान ते पाहायचं आहे. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक सचिन याचा. सचिन होतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज. या षटकातील शेवटचा चेंडू. समोर उभा असेल गुणवान ज्याला सुवर्ण संधी आहे. इथे मात्र हलक्यात दिशा दिली. चेंडू मात्र फाईन लेगला फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावसंख्येनं 4थ्या षटकाची होते सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करावी लागते ती म्हणजे 9 गडी बाद 13 धावे. त्याचप्रमाणे विनंती असेल बामणडोंगरी संघाचे संघनायक आदरणीय सन्माननीय तेजस म्हात्रे यांना की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे पेठ संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती दाखवायची आहे. बामणडोंगरी पेठ संघाचा संघनायक त्याचप्रमाणे बामणडोंगरी संघाचे देखील संघनायक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. जसे सत्र संपेल तसं आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. सांघिक 5वं तर आपल्या कोट्यातील पहिले षटक घेण्यात येतो म्हणजे भावेश नाईक जो धारावी संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे की ज्या खेळाडूवरती धारावी संघाची दारोमदार असते. तो गुणवान खेळाडू. सांघिक 5वं तर आपल्या कोट्यातील पहिले षटक घेऊन येतोय तो म्हणजे भावेश नाईक. सामोरे उभा असेल तो म्हणजे गुणवान. खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र गुणवान याला समजला नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. या षटकातील आणि या इनिंग मधील उर्वरित 5 चेंडू शिल्लक असतील. भावेश नाईक याचा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं. सामोरे उभा असेल गुणवान. आता मात्र हलक्यातनं दिशा दिली. चेंडू मात्र कव्हर पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर हा होतोय चौकार. या चौकाराच्या साह्यानं संघ पुढे सरक देतो म्हणजे 17 या धावसंख्येवर. षटकातील पुढचा चेंडू भावेशाचा. कुठेतरी कामोठे संघ धावा जमवण्यामध्ये कमी पडलाय परंतु चांगली गोलंदाजी इथे केला जातो. लॉफ्ट
चेंडू होतोय आउट ऑफ दी पार आणि हा येतोय गुणवानाच्या बॅट मधून कामोडे संघासाठी ब्रँडेड षटकार. ही नटून थटूनशी फॅशन करूनशी पुढे चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. पहिला चेंडू सोडला तर तब्बल 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केला म्हणजे 22ने. हा देखील खूपच सुरेख चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. या इनिंग मधील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या धावपलकावर स्थगित 23 धावा. 22 याचा पुढचा चेंडू. आता मात्र आपला मारा बदलतोय पंचांच्या उजव्या बाजूनं. खूपच सुरेख चेंडू आखोटप्याचा चेंडू होता. चेंडू मात्र गुणवान याला काही समजलं नाही. यष्टीरक्षक मात्र आपलं काम पार पाडतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल भावेश. समरूप असेल गुणवान ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि षटकार आलाय. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली. फाईन लेग कव्हर करेल का आणि हो फाईन लेग सीमारेषा बाहेर. हा येतोय चौकार. या चौकारच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 27 धावा आणि 28 धावांचं एक छोटंसं आव्हान उभं आहे ते म्हणजे धारावे संघापुढं. विनंती असेल पेठ आणि बामणडोंगरी संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक भैरांना की आपला शुभास ते नाणेफेकी करायची आहे. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तसा आवाजामध्ये होईल बदलाव. मी विनंती करतो राजेंद्र भगे सरांना की आपण समालोचन करण्यासाठी यायचं आहे. पण यावेळी माझ्या भावाचा ड्रायव्हर आहे त्याचा कोणते रिलेटिव्ह आहे त्यांनी वाटतं पॅक केली त्याबद्दल त्याचा धन्यवाद. आणि दादाबद्दल सांगायचं म्हणजे खूप काय आहे जेवढं सांगू तेवढं कमीच वाटेल. आणि त्यांनी सुद्धा आमची कोणत्याही प्रकारच्या ॲडव्हान्स कधी एंट्री ठेवली त्याबद्दल त्याचा सुद्धा धन्यवाद. येस तुम्हाला असतील खूप खूप शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. मी विनंती करतोय जसं दुसरं सत्र सुरू होईल तसा आवाजामध्ये होईल बदलाव. मोठी दुई गावचा बुलंद आवाज प्रियाल पाटील सर. थँक्यू मनीष पाटील. एक अप्रतिम आवाज आता आपण या सत्रामध्ये पाहिलात आणि तसा सांघिक खेळ धारावे संघाकडून पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना काय जबरदस्त अचूक मारा. प्रत्येक गोलंदाजाकडून ती तांत्रिकता ती कल्पकता पाहायला मिळाली. आणि पहिली इनिंग संपन्न झाली त्यावेळी स्कोर कार्डवरती धावसंख्या अमित गोवरीच्या बॅटमधून आला षटकार चौकार आणि चौकार. या मोबदल्यात धावसंख्या झाल्या 27 आणि 28 धावसंख्येचं लक्ष. विनंती असेल शिव एंटरप्राइजेस धारावे या टीमला की आपण स्पीडअप करायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने विनंती असेल प्रेसी एंटरप्राइजेस कामोठी टीमला की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात अल्लोट गर्दी. प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी त्याच दिमाखात हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. चहूबाजूला असणारी धुक्याची लाट आणि या धुक्याच्या लाटेमधील प्रत्येकाच्या मनात गुरमी आणि गरमी आणणारा हा क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्याचे सर्व हे साक्षीदार क्रिकेट प्रेमी फार मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी आलेले पाहायला मिळतात. आणि त्यातील हा सामना आजच्या दिवसातील तिसरी लढत प्रेसी एंटरप्राइजेस कामोटे विपक्ष शिव एंटरप्राइजेस पूर्व विभाग अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी घासे यांनी पॅक केलेली ही टीम धारावे टीम. एका बाजूनं दोन्ही व्यक्तिमत्व जवळचे मित्र आणि दोन मित्रांमधील हा सामना कामोटी विपक्ष धारावे. प्रेसी एंटरप्राइजेस यांची कामोटी टीम, दुसऱ्या बाजूनं प्रवीण घासे यांची टीम धारावे. तर चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय आपण. पहिल्या सत्रात आवाज आपण ऐकलात आणि आवाजामध्ये बदल होतोय. आता मी प्रियाल पाटील हे घेऊन जातो या सामन्यासाठी आणि या सामन्यातील काय चुरस असेल, काय शक्कल लढवावी लागेल, किती अक्कल चालवावी लागेल कामोटे टीमला हा सामना बचावा करण्यासाठी. एका बाजूने आतापर्यंत 28 धावसंख्या म्हणजे फार कमी लक्ष आहे आणि या कमी धावसंख्येच्या लक्षामध्ये कामोटे टीमला फार मोठा पराक्रम करावा लागेल आणि तो पराक्रम या मैदानावरती घडेल का, या 28 धावसंख्या वाचवल्या जातील का. गेम ऑन. पहिला चेंडू. वा, कव्हरच्या क्षेत्रात मारण्याचा जोरदार प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. अवांतर स्क्वेअर वाईड. एक धावसंख्या स्कोर कार्ड वरती अगदी मोफत स्वरूपात जोडली जाते. एका बाजूने 28 धावसंख्येचा बचाव करताना यावेळी मात्र खराब सुरुवात. चेंडूची फेकी जागा चांगली होती परंतु दिशा थोडी बाहेर निघाली आणि म्हणूनच की काय हा अवांतर स्क्वेअर एक धावसंख्या जोडली जाते, स्कोर कार्ड वरती लिहिली जाते. हा दुसरा चेंडू. बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न. अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. धावसंख्या झाली आहे स्कोर कार्ड वरती. बॅटच्या मध्ये एक आलेली धावसंख्या आणि अवांतर एक. टोटल धावसंख्या एक. चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावसंख्या. आतापर्यंत 2 धावसंख्या. यावेळी खेळून काढलाय चेंडू. जागा मोक्याची आणि धावसंख्या येते चौक्याची. 4 धावसंख्या. लाजवाब फटका. अप्रतिम. अक्कादेवी चौकार. फलंदाजांना विसर आणि दुसऱ्या बाजूने कामोट्या टीमला करावी लागेल काटकसर आणि याच काटकसरीत फटके खातायत, जखमा होतात आणि यावेळी एक चौकारानंतर अगदी सन्मानजनक 1 धावसंख्या मिळवली जाते. एका धावसंख्येनं वाढतं धावफलक 7. 3 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या सत्रातील आणि धावसंख्या झाल्यात 7. चौथा चेंडू निखिल गोवारी. यावेळी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बारक्या कांबळे फील्ड करतील तोपर्यंत मैदानावरती हलक्या शवेळेपुरती शांतता. निर्धाव चेंडू. कुठली धावसंख्या या चेंडूवरती मिळाली नाहीये. निर्धाव चेंडूची फेकी होते बऱ्याचशा वेळेनंतर. आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू. काय भन्नाट चेंडू फेकलाय. अक्कल लढवली इथं मात्र या गोलंदाजांना आणि अचूक चेंडूचा मारा केलाय. यावेळी चेंडू मिस. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकलेत निखिल गोवारी या गोलंदाजांना. आणखीन एक जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू फेकला जातोय आणि हा चेंडू षटक संपतोय की काय. पंचांचा इशारा येतोय. षटक संपतोय आणि पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावसंख्या बिनबाद 7. तसेच ज्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते आदरणीय सन्माननीय तेजस्वी डाके यांना प्रथमतः वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या माध्यमातून आता मात्र प्रेक्षकांना पर्वणी आहे. आयवा कॅच साठी 1000 रुपये 1000 कॅश आयवा कॅच साठी सन्माननीय तेजस्वी डाके साहेब यांच्या वतीनं 1000 रुपये आयवा कॅच साठी
धावसंख्या झाल्यात 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर 7. 5 षटकामध्ये धावसंख्या करायच्या आहेत 28, शिल्लक चेंडू 24 आणि धावसंख्या करायच्या आहेत 21. गोलंदाजी मार्कवर रोशन म्हात्रे. हा चेंडू अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग असल्या कारणानं चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. 7 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या झाल्या 7. टिचून मारा अशाच प्रकारची धूर्त गोलंदाजी केली तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. 7 धावसंख्या 7 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आणखी एक चेंडू. व्हॉट अ ब्रेक थ्रू. काय अप्रतिम चेंडू. दांड्या गुल आणि फलंदाज परतीच्या मार्गावर. या डेंजर बॉलरची उडवली, या फेमस बॅटमनची माझा दांडीच उडवली. वैभव कदम एक उत्तम नृत्य दिग्दर्शक सुद्धा आहेत आणि माणूस एक धंदे अनेक यांची ओळख अशी वैभवजी कदम. जोरदार टाळ्यांचा वर्षा झाला म्हणजे वैभव कदम यांच्या डान्ससाठी. एकदा सामना संपल्यानंतर आणि सामन्याच्या मधोमध सुद्धा तुम्हाला लोककला पाहायला मिळते. आतापर्यंत खेळ संपलाय. 1 षटक आणि 2 चेंडूंचा. एका षटकामध्ये आल्यात धावसंख्या 7 तर दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र सुरुवात झाली आहे एका मोठी टीमची प्रत्युत्तर करण्याची. जी क्षमता आहे या कामोठे टीम मध्ये त्या क्षमतेचं इथं मात्र सुरुवात केली आहे का या गोलंदाजा माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन म्हात्रे ऑन फॉर्म इथं पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकलेत, 1 निर्धाव, 1 क्लीन बोल्ड. व्हॉट अ स्टार्ट. अप्रतिम सुरुवात. हा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली जाते. काय कमालीचा प्रयत्न करावे लागतील या गोलंदाजांना. प्रत्येक चेंडू वेल आणि वेल. प्रत्येक चेंडू मागे इथून मात्र खर्च करावे लागेल. ती सक्षमता दाखवावी लागेल. तो खेळ दाखवावा लागेल. ती कल्पकता इथं मात्र सिद्ध करावी लागेल का मोठ्या टीमला. 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 धावसंख्या. यावेळी चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे फील्ड करतील का. हो यस झालंय. क्षेत्ररक्षक चेंडू फेकणार तोपर्यंत पर्याप्त वेळेमध्ये आणखीन 1 धावसंख्या जोडली जाते. एका मागे 1 धावसंख्या आल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 9 लागल्या जातात. आतापर्यंत खेळ झालाय 1 षटक 4 चेंडूंचा. 1 षटक 4 चेंडूंचा खेळ संपतोय. 1 विकेट 2 धावसंख्या. आणखीन 2 चेंडू या षटकातील शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू खेळून काढलाय. सुपला शॉट आणि चेंडूना यावेळी मात्र फटका बसल्यानंतर गेम ऑन टीम धारावी. अप्रतिम फटका. काय जो प्रेशर होता ना मॅच मध्ये आतापर्यंत, ज्याप्रमाणे ऋषणनं गोलंदाजी केली होती या 4 चेंडू मागे, त्यानंतर मात्र तो प्रेशर रिलीज केला या फलंदाजानं. अगदी मोकळा श्वास या 6 धावसंख्येनं. काय दर्जेदार फटका खेचून काढलाय आणि इथून मात्र टर्न ऑन केलाय विजयाच्या दिशेनं. 6 धावसंख्येनं वाढती धावसंख्या. 15 नंतर आणखीन 1 फटका. हो यस. आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ह्यूज 6.
गेम ऑन. टीम धारावे 4 चेंडू मागे जी हवा भरली होती ना गोलंदाज रोशन म्हात्रे या नावानं, त्या 2 शेवटच्या चेंडू मागे पूर्णपणे पंक्चर करून टाकला. हवा काढून टाकले 2 षटकारांना आणि धाव संख्या झाल्यात 21 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र इथून फक्त धावसंख्येची गरज असेल 7. 18 चेंडू 7 धावसंख्या. हा मैदान साक्ष आहे. सामना झाला होता माहुल वर्सेस काळुंद्रे. 12 चेंडू मागे 5 धावसंख्येची गरज होती आणि सामना काळुंद्रे संघानं वाचवला होता. 18 चेंडू 7 धावसंख्या. सामना वाचवेल का कामोठे की टीम धारावे तिसऱ्या षटकात आपले इरादे स्पष्ट आणि विजयाची माला घालतील का? 18 चेंडू 7 धावसंख्या. गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर चेतन गोवारी. आजचे खर तर आज ज्यांचा वाढदिवस आहे आदरणीय तेजस डाकी साहेब, आणि लोककलेची फार आवड आहे. लोक कलाकारांची किंमत त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच की काय एका बाजूनं क्रिकेटची पर्वणी तर दुसऱ्या बाजूनं लोककला आपल्याला पाहायला मिळते. चेतन गोवारीचा हा चेंडू व्हॉट अ हिट. अगदी फलंदाज सेट होऊन आलाय की काय, बॅटला चुंबन घेऊन चेंडू पाठवलाय सीमारी शपार. बिग 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 षटकार. केलाय टीम धारावे. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम का मोठे. तीन विकेटचा फॉलोअप केलं. प्रतीश पाटील सर आणि दिलीप पंडा सर पुन्हा तुम्ही विनंती करतोय अंपायर जेवायला गेलेत तर एक मॅच आपण करा पंचांचं काम. तर नक्की प्रिया सर धन्यवाद. भागेश मुंडकर, सूरज पाटील, सुमित पाटील, दत्ता हजारे या सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. खऱ्या अर्थानं माऊली घोडाचे सन्माननीय मालक प्रशांतजी घरत यांचंही ते आगमन झालंय. धारावे संघ जिंकला अर्थात खऱ्या अर्थानं प्रवीण घासे साहेबांचा हा संघ त्यानं पॅक केलेला संघ. तर या स्पर्धेमधला पहिल्या फेरीमधला शेवटचा हा सामना असेल बामणडोंगरी विपक्ष पेठ, जीवनदानी बामणडोंगरी विपक्ष हर्षिशी पेठ. दादू विक्की भोयर या सामन्याचा सामना ठरतोय. तर नक्कीच या स्पर्धेचे या आयोजनाचे सर्व दीपक दादा भोयर यांच्या माध्यमातून सामन्यावेळेचा चषक देण्यात येतोय विक्की भोयर याला. चला विनंती असेल कॅमेरामॅन आपण सामनावीराचं किताब देण्यासाठी टिपायचंय. चला
चला कॅमेरा इकडे घ्यायचा आहे. तर नक्कीच आपण पाहतो या सामन्याचा सामनावीर विकी भोईर, धारावी संघाचा विकी भोईर, ज्यांना 2 षटकामध्ये 7 धावसंख्या खर्ची केल्या आणि 3 विकेटचं फळप. आणि सामनावीरचा चषक देताना आपण पाहतोय या आयोजनाचे सर्व दीपकदादा भोईर यांच्या माध्यमातून त्यांना हे चषक देण्यात येत आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक विकी भोईर. धन्यवाद विवेक पाटील सर. आमच्या कॅमेरामॅनचं लक्ष मात्र दुसरीकडे विचलित झालेलं आहे, कारण मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला त्या खेळाडूकडे कॅमेरा न मारता आमचे चिंगो मॅन जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. 24 रावीची आणबाण शान आहे. अनेक खेळाडूंना जांबो यांनी प्रसिद्ध केलं आहे. अतिशय कॅमेरामॅन जबरदस्त आहे. नाव आहे संपूर्ण रायगड नव्हे तर रायगडच्या बाहेर असे आमचे 24 राईव चे एक आधारस्तंभ. तर वळूया पुन्हा एकदा सामना संघाचे 12वा खेळाडू आपण यायचा आहे. आपण आरसीसी पेठ संघाचा 12वा खेळाडू आलाय, स्वागत करतोय आम्ही. बामणडोंगर संघाचा यायचा. खऱ्या अर्थानं आज सन्माननीय तेजस डाकी साहेबांचा वाढदिवस सोहळा. सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचं आम्ही नाव घेतलंय तुला एक उत्तुंग शिखर पंच दिनेश पंडा आणि प्रितेश पाटील सर या सामन्याला पंच